पाटलाच्या आंदोलन भूमी मुंबईवरून बोलतोय। ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही जातीवाद्यांनी त्यांचा अपमान केला, त्यांना माठातलं पाणी देत नव्हते, त्याच प्रकारे पाटलाच्या आंदोलन भूमी मुंबईवरून बोलतोय। ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही जातीवाद्यांनी त्यांचा अपमान केला, त्यांना माठातलं पाणी देत नव्हते, त्याच प्रकारे नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन झालं किंवा मराठा बांधवांचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामुळे बाकी काही हो ना हो, परंतु त्या आंदोलनामुळे जे आहे मराठा बांधवांचे जणू काय डोळे उघडण्याचं कामच त्या आंदोलनानं केलं आहे असं बोलावं लागेल। आता तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी असं काय घडलं, तर आपण संपूर्ण प्रकरण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सोशल मीडियावरती काही मराठा मुलांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, मराठा बांधवांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्या व्हिडिओमध्ये ते मुलं जे आहेत किंवा ते जे मराठा बांधव आहेत ते स्पष्टपणे बोलताना दिसत आहे की आजपर्यंत आम्हाला हिंदू हिंदू म्हणून घेतलं जायचं किंवा हिंदुत्ववादी संघटना आमच्या सोबत राहायच्या, आम्हाला बोलायचे की तुम्ही हिंदू आहात, आमचे बांधव आहात। परंतु आज जेव्हा मुंबईमध्ये आम्ही गेलो, आमच्यावरची वेळ आली, आम्हाला आरक्षण पाहिजे होतं, त्यासाठी आम्ही आमच्या हक्कासाठी लढत होतो, हिंदू सोडून आम्ही मराठा म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलो, तर आम्हाला त्या ठिकाणी लायकी दाखविण्याचं काम यांनी केलंय। त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेला असताना मुंबईमध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी लढाई लढत होतो, आमच्या हक्काची लढाई लढत होतो, तर त्या ठिकाणी ज्या मराठ्यांना पाणी सुद्धा नाकारण्यात आलंय। जर आम्ही हिंदुत्ववादी होतो किंवा आम्ही हिंदू आहोत, तर मग आम्हाला पाणी का नाकारण्यात आलं किंवा मुंबईमध्ये आमच्या मराठ्यांचे खाण्यापिण्याचे हाल व्हावेत असं वातावरण त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडनं का करण्यात आले। त्यासोबत लालबागचा गणपती राजाचं जे मंदिर असेल किंवा त्यासोबत इतर ठिकाणचे जे काही हॉटेल्स वगैरे होते त्या ठिकाणच्या त्या सर्वांना बंद ठेवण्यात आलं होतं। इथपर्यंतच नाही तर आमच्या गळ्यामध्ये असणारा भगवा रुमाल पाहून आम्हाला त्या ठिकाणी पाण्याची बॉटल देण्यास सुद्धा मज्जाव केला गेलेला होता। म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर आमचा बाट आता मुंबईला झाला होता की काय, किंवा मराठी जे आहेत ते मुंबईला चालत नव्हते की काय असं दिसून येते। आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्यासोबत असे हाल जर होत असतील तर किती दुःखाची गोष्ट आहे। अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जात आहे। आणि त्याचसोबत बोलत असताना तो मराठा तरुण म्हणतो, आज आम्हाला समजतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये काय झेलावं लागलं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणकोणत्या दुःखांना सामोरं जावं लागलं असेल हे आज आम्हाला समजायला लागलंय। आमचे बांधव असणारे बौद्ध बांधव यांना देखील त्या काळामध्ये कोणकोणता त्रास सहन करावा लागला असेल हे आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर समजलं। कारण त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत स्वतःला हिंदू म्हणून किंवा हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सामील होऊन स्वतःला हिंदू समजत होतो, परंतु आज आम्हाला समजलं जेव्हा आम्ही मराठी म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलो, आमच्या हक्कासाठी आमच्या न्यायासाठी त्या ठिकाणी उभे राहिलो, तर आम्हाला देखील त्या ठिकाणी बाजूला सारण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं। एवढंच नाही तर आम्हाला अन्न पाणी यासाठी त्रासवण्यात आलं। एवढंच काय तर त्या ठिकाणी असणारे पब्लिक टॉयलेट्स वगैरे सर्व काही बंद करण्यात आले होते। अशा अनेक गोष्टी त्या मराठा तरुणांनी बोलून दाखविल्या। तर चला पाहूया त्यांचा व्हिडिओ। परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक तर विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पाटलाच्या आंदोलन भूमी मुंबईवरून बोलतोय। ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही जातीवाद्यांनी त्यांचा अपमान केला, त्यांना माठातलं पाणी देत नव्हते, त्याच प्रकारे आज मराठा बांधवांना जर भगवा रुमाल त्यांच्या गळ्यात असेल तर त्यांना बॉटल दिली जात नाहीये दुकानांमध्ये। ही दयनीय अवस्था आज मराठा समाजाची झाली आहे। ते कुठे गेले हिंदुत्व सांगणारे? नितेश राणे कुठे गेला? देवेंद्र फडणवीस कुठे गेला? हरामखोरांनो, आज हिंदू कचऱ्यामध्ये, आज खऱ्या हिंदू कचऱ्यामध्ये गेलेले आहेत। सगळ्या समाजाला माझी विनंती आहे, आपण अशा गावखोऱ्या गाव्यास विचारसरणीच्या लोकांना जे आपल्याला हिंदुत्व सांगू आपले मतदान घेतात आणि ज्यावेळेस खरे हिंदू खतऱ्यामध्ये येतात त्या माधर चोदांना आपली परवा नाहीये, हे सगळ्या समाजाने आपल्या लक्षात घेतलं पाहिजे।